आणि मला तर वाटत नव्हतं यातनं काय उद्धार येतील, पण आपलं किशोर शेवाळे यांनी आपलं प्रोत्साहन पण दिलं आणि मदत पण चांगली केली आणि चांगलाच त्याचा रिझल्ट लागला. नमस्कार, मी डॉक्टर किशोर शेवाळे. हे आमचे मित्र आहेत आणि यांना आज घरातून उठायचं सोडा पण कॉटवर बसता येत नव्हतं, इतकी त्यांची गंभीर परिस्थिती आहे आणि ते आज शेतात कांदे लावायला आलेत. तर याच्या मागचं सिक्रेट काय, तर आपण त्यांच्या तोंडून जाणूया. शिवाजी कृष्णा थोरात, राहणार कालवडे, तालुका कराड, जिल्हा सातारा. तर मी जानेवारी 2024 पासून एका जाग्याला हातरुणाशी खेळून होतो कॉटवरती. तर मला कॉटवरती बसता सुद्धा साधं येत नव्हतं, काय जमिनीनं उठता आलं नाही. संडासला वगैरे जायचं म्हटलं तर सगळी सेवा माझी मंडळीनं बारक्या पोराच्या ची सेवा केली नाही, एवढी माझी आतोनात त्या मंडळीने माझी सेवा केली. आणि घरातील नातेवाईकांसुद्धा मला जमिनीवरून उठवून खाटवरती बसवून काकत हात घालून आणि त्या काठवरती वाकरवरती मला सुद्धा चालता येत नव्हतं. आणि ती मला माझ्या किशोर शेवाळे या कालवडे गावातील डॉक्टरांनी मला सांगितले की तुम्ही अमृतचं औषध घ्या. पण ते औषध न घेता मी टाळाटाळ केली औषधाची मी टाळाटाळ केली की म्हणजे दवाखान्यातल्या औषधाने काही फरक पडत नाही आणि हे कुठं देशी औषधाचा असर पडेल. तर मी ते औषध मी त्यांना बोलून दावलं नाही, पण 2025ला मला तिने स्वतःहून बिन पैसे घेता तिने मला